श्यामची आई. रात्र तिसरी. मुकी फुले. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? शिवाने विचारले. आई, वाढ ना लवकर भाकर. तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई. जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा लगेच निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. श्यामने गोष्टी सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहायचे. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधीच वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा घेऊन ते येत. देवाला साधी दुर्वा वाहायचीच, ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुळ वृक्ष खूप होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेच जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायचो. सकाळी फुले जमवून ठेवायची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करायचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन वाहतील. सकाळी बकुळीच्या मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची. सायंकाळी गुलबक्षीचे फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरची फुले मी आणत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे खोवतील. फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावर शोभून द्यावी. तेथे ते देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी ती जमवीत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हायची. गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब व बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीचे फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुईदोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ. बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणायची. लवकर जाऊन कळ्याच तोडून आणायच्या असे मी ठरवले. गुलबक्षीचे फुले 4 वाजल्यानंतर फुलू लागतात. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरवले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या व न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतले व त्यात पाणी टाकून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारसारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळ्याला नाही तर नाही, पण धूप आरतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत. तू माळ करतेस का?
मी विचारले. आण तर, मी इथेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात देठं पडायला नकोत, आई म्हणाली. मी ताम्हण आणावयास गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. मी फुले पारडीत घालून ती आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणी शिपकत आहे, कळ्याच तोडून आणल्या वाटते, तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावी की. एवढा काय आदर्शासारखा गेलास उतावळा होऊन, असे आई मला बोलत होती. तोच शास्त्रीबुवांकडची, धोंडोपंतांकडची, बन्या, बापू, बाबी सारी मुले आली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही याने, बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले, बापू बोलला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले आणण्यासाठी, मी म्हटले. नेहमी आपण सारी जण बरोबर असतो, बन्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी, मी विचारले. पण मी माझ्या पार्टीतले देत नव्हते का, तूच फणकाऱ्याने निघून गेलास. मला का नाही थांबलात, बरे पाहून घेईन असे तू म्हणून गेलास. हा असा सूड उगवायचा होता तुला तर आज, बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली. बन्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही ना रे श्याम, असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरायचास तू, की येतो आत्ताच. आपण छप्पो पाणी, नाहीतर लक्षूबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळू, बन्या म्हणाला. माझी आई म्हणाली. आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो बन्या. बापू. मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली. श्याम, दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये, त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाही. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दूध तुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजीत असतात, त्यांना फुलवितात. झाडाच्या मांडीवरच्या कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये, ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळाले तरी पुरे, परंतु नीट फुललेले व्हा. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटले. आई आपल्या लहान मुलांना पांडीवर खेळवते, घरात वाढविते व मग त्यांना जगात सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुले झाडे फुलांना वाढवितात, रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके, संपूर्ण, यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे. श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू. त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे.